अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दिव्य आणि चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये स्वागत आहे. आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यावर होणार आहे. स्वामींचा हा संदेश जे लाडके भक्त ऐकणार आहेत त्या भक्तांच्या जीवनातील कष्ट, दुःख आणि दारिद्र्य सर्व काही संपणार आहेत. ज्या भक्तांच्या निवडीसाठी हा संदेश आला आहे त्या भक्तांच्या जीवनातील सर्व चांगले घटनाक्रम लवकरच सुरू होणार आहे. वाईट दिवस संपणार आहेत आणि चांगले दिवस सुरू होणार आहेत. म्हणून हा संदेश होईल तेवढ्या लाडक्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐका. या संदेशातून तुमचा खूप सारा फायदा होणार आहे. म्हणून हा संदेश स्वामींची कृपा आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि या संदेशासाठी सुद्धा तुमचीच निवड झाली आहे. चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकत राहा. तुमचं जीवन आता एक नवीन वळण घेत आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. आता तुम्हाला जीवनातील खरी दिशा कळेल, कारण स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन सुशोभित होईल. ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवता त्यावेळी तुमचं कष्ट फळाला येईल. तुमचं प्रत्येक संकट स्वामींच्या आशीर्वादाने दूर होईल. फक्त श्रद्धेने तुमचं मन भरलेलं असू द्या. तुमचं जीवन एक नवा आरंभ घेत आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. तुमचं ध्येय स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. तुमचं मन शांत ठेवा आणि स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुंदर होईल. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवला आहे तर चांगलंच आहे, कारण स्वामींच्या चरणावर जो भक्त विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडण्यास सुरुवात होते. तुमचं भविष्य उज्ज्वल आणि आनंदाने भरलेलं आहे, कारण आता स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे. तुमचं आयुष्य यशस्वी होईल. फक्त स्वामींच्या या मार्गदर्शनावर नेहमी विश्वास ठेवा. स्वामींची कृपा तुमच्या जीवनात नवीन रंग घेईल. तुमचं जीवन यशाने भरून जाईल. तुमच्या कष्टांना योग्य ते फळ मिळेल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गात आलेले सर्व काही अडथळे दूर होतील. तुमचं जीवन एक सुंदर आयुष्य निर्माण करेल. ज्या स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात नवीन रंग भरले जातील. तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेने एक नवीन दिशा घेईल, ज्यात तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचता येईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन विविध रंगांनी भरलेलं आहे. तुमच्या हसण्याचा आवाज नेहमीच सुमधुर असेल. तुमच्या कुटुंबावर आलेलं गंभीर संकट देखील टळेल. तुमच्या कुटुंबात असलेले वादविवादसुद्धा मिटून जातील. तुम्ही स्वामींच्या मार्गावर जाऊन यशाच्या दिशेने एक ठोस पाऊल देखील टाकू शकता. तुम्ही जीवनात जो काही मार्ग स्वीकारला आहे तो स्वामींच्या कृपेचा पक्का मार्ग असेल. तुमचं आयुष्य सर्व त्रास आणि दुःख दूर होईल. तुमच्या आयुष्यात जे काही घटना घडत आहेत त्या घटनांना पूर्णविराम लागेल. तुमच्या जीवनाच्या एका काळामध्ये तुम्ही खूप दुःखी होता, परंतु आता तुमच्या जीवनाचा चांगला काळ आला आहे. तुमचं जीवन सुरेख होणार आहे. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे. त्यासाठी स्वामी जे तुम्हाला मार्गदर्शन पाठवत आहेत त्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवली त्याचवेळी तुमचं जीवन बदलून गेलं हे निश्चित झालं. तुमच्या भविष्याचा मार्ग स्वामींच्या मार्गदर्शनाने खुला झाला आहे. तुमचं ध्येय प्रकट होईल आणि तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने संपूर्ण होईल. ज्यावेळी तुम्ही स्वामींची आराधना करता, स्वामींची पूजा अर्चना करता त्यावेळी तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला विजयाच्या दिशेने नेत आहे. स्वामींच्या कृपेने तुमचा विजय निश्चित झाला आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य नवीन वळण घेत राहील. तुमचं प्रत्येक कार्य यशस्वी होईल. स्वामींची कृपा तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील मार्गदर्शन करेल. तुमच्या जडणघडणीच्या प्रत्येक क्षणात स्वामींच्या आशीर्वादांची छाया तुमच्यावर असावी. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात करून तुमचं ध्येय गाठू शकाल. तुम्हाला तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी स्वामींची कृपा आणि मार्गदर्शन असावं लागेल. तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने खूप पुढे जाणार आहे. तुमचं भविष्य तुम्ही स्वामींच्या चरणी ठेवून जे काही मागत आहात ते सर्व तुम्हाला मिळेल.
स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं यश निर्माण होईल आणि तुम्ही आधी विचारलेले प्रश्न देखील मार्गी लागतील. स्वामींच्या मार्गावर जाऊन तुम्ही तुमची उद्दिष्टे पूर्ण करू शकाल. तुमचं आयुष्य त्याच यशाच्या काठावर आहे जिथे फक्त आणि फक्त तुम्हाला थोड्याशा विश्वासाची आणि कृपेची गरज आहे. तुमचं प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपा आशीर्वादाने यशस्वी होणार आहे. तुमचं जीवन बदलण्यासाठी स्वामींच्या थोड्याच कृपेची आवश्यकता आहे आणि ती तुमच्यापासून फार दूर नाही. तुमचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असणार आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य खुललं जाणार आहे. तुमच्या मनाशी जी काही जडणघडण सुरू आहे ती सर्व काही घालमेल आहे ती बंद होणार आहे. तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेच्या सामर्थ्याने बदलून जाईल. तुमच्या जीवनात तुम्हाला जे काही हवं आहे ते स्वामींच्या कृपेने नक्की प्राप्त होईल. स्वामींची कृपा तुमच्यावर एका नव्या प्रकाशाची झोत देणार आहे. तुमचं ध्येय सत्य होईल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन सामर्थ्यशाली होईल. स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमचं ध्येय साधता येणार आहे. भविष्य उज्ज्वल आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका चांगल्या दृष्टीने सुरू होणार आहे. तुमच्या जीवनात नवीन काही शक्यता येणार आहेत ज्या भरपूर गुणांनी भरलेल्या असतील. आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. स्वामींनी अनेक आशीर्वाद पाठवले आहेत. आजपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या गोष्टी देखील स्वामींनी तुमच्यापर्यंत पाठवल्या आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने आणखी काही बदल घडत राहणार आहे. जे बदल तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या उपाययोजना करत आहेत. स्वामींची कृपा तुमचा जीवन एका नवीन दिशेने घेऊन जात आहे. तुमचं प्रत्येक पाऊल हे यशाच्या दिशेनेच असावं ही स्वामींची मर्जी आहे. तुमचं आयुष्य प्रत्येक क्षणात स्वामींच्या आशीर्वादाने तेजस्वी होणार आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही आलेल्या अडचणींना मात देऊ शकणार आहात. तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी स्वामींच्या चरणांमध्ये फक्त आणि फक्त विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन नवीन आकार घेणार आहे. तुमचं जीवन यशस्वी होणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असल्या तरी स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही त्यांचा सामना करू शकाल. ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवता त्यावेळी तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं घडतं. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या कष्टांना फळ देऊ शकाल. तुमचं जीवन स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये मोठा साक्षात्कार होईल आणि तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल. हे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून हे शेवटपर्यंत ऐका. हे सकारात्मक विचार आणि हे स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक मार्गावरती कामी येणार आहे. प्रत्येक मार्गावर तुम्हाला हे मार्गदर्शन योग्य तो निर्णय घेण्यास सक्षम बनवणार आहे. तुमचं प्रत्येक कार्य यशस्वी होईल कारण स्वामींची कृपा तुमच्यासोबत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही धैर्य, सामर्थ्य आणि विश्वासाचा अनुभव घेणार आहात. स्वामींच्याच मार्गदर्शनाने तुमचं जीवन निश्चितपणे सुवर्ण युगात रूपांतर होईल. तुमचं जीवन एक चांगल्या आणि आदर्श मार्गावर पुढे जाईल कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला नवीन दिशा मिळेल. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक कार्य आज यशस्वी होईल. तुमचं प्रत्येक विचार स्वामींच्या कृपेने शुद्ध आणि सकारात्मक होतील. आणि एकदा तुमचे विचार शुद्ध आणि सकारात्मक झाले की मग कुठलीच नकारात्मक शक्ती तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही. आपण जे विचार करतो त्यावर आपलं भविष्य ठरतं. आज आपण कुठला वाईट विचार केला की उद्या ती वाईट गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडत असते आणि यालाच रोखण्यासाठी स्वामींनी आजचा हा संदेश पाठवला आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं प्रत्येक कष्ट समाप्त होऊन चांगल्या गोष्टींना सुरुवात होईल. तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेचा प्रकाश असेल जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही निरंतर यशाच्या शिखरावर पोहोचणार आहात आणि तेथून तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा बनणार आहात. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन पूर्णपणे सुखमय होऊन जाईल. तुमच्या कुटुंबावर असलेली वाईट शक्तीचा प्रभाव तोसुद्धा आता नष्ट होणार आहे. तुमचं कुटुंब ज्या धोक्याखाली जगत होतं तो धोकासुद्धा आता नष्ट होणार आहे. तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादामुळे नवे मार्ग खुलतील ज्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. स्वामींच्या कृपेने तुमच्या ध्येयाच्या कक्षेत पाऊल ठेवून तो यशस्वी करू शकाल. तुमचं आयुष्य स्वामींच्या आशीर्वादाने सुखाने आणि समृद्धीने भरून जाईल. तुमचं हसणं त्या सुखाचा एक संकेत असेल. ज्या घरामधून तुमच्या कुटुंबियांचा, तुमच्या ज्या काही प्रियजनांचा हसण्याचा आवाज येतो ते घर स्वामींच्या कृपेने भरलेलं असतं.
म्हणून अशीच स्वामींची कृपा आणि आनंद तुमच्या जीवनात येणार आहे. स्वामींची कृपा नेहमीच तणावमुक्त आणि आनंदी तुम्हाला ठेवणार आहे. तुमचं जीवन प्रत्येक समस्या पार करणारं होईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक अडचणींवरती मात करता येणार आहे. स्वामींच्या या मार्गदर्शनामुळे तुमचं जीवन एका उंच शिखरावर जाऊन पोहोचणार आहे, जिथून तुम्ही सर्वांसाठी एक आधारस्थान, प्रेरणास्थान बनणार आहात. स्वामींच्या कृपेने जीवन परिपूर्ण, आदर्श आणि यशस्वीसुद्धा होणार आहे. स्वामींची ही कृपा प्रत्येक भक्तावर होते. फक्त आपले विचार, आपली श्रद्धा आणि आपली भक्ती गरजेची आहे. तुमच्याही जीवनात असेच आमूलाग्र सर्व काही बदल होणार आहे. फक्त आजचा हा संदेश जो आहे, हा चमत्कारिक आणि दिव्य संदेश मन लावून नीट लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जेव्हा स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवता, तेव्हा तुमचं आयुष्य पूर्णपणे परिवर्तन होतं. तुमच्या मनाची शांती आणि संतुलन स्वामींच्या आशीर्वादाने मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकाल. स्वामींच्या कृपेने तुम्ही आपल्या कार्यात सर्वोच्च शिखर गाठू शकाल. तुम्ही यशाच्या काठावर पोचाल, कारण स्वामींच्या कृपेने मार्ग तुमच्या सोबत आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य नव्या उमंगाने भरलेलं असेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रत्येक बाजूने पूर्ण आणि परिपूर्ण होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन निरंतर सुखाने भरलेलं असेल. स्वामी समर्थांच्या मार्गावर जाऊन आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी आपण पार करू शकतो. स्वामींच्या कृपेने जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आजपर्यंत आपल्याला मिळाल्या नाही, त्या देखील मिळणार आहे. खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टींची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनामध्ये अनेक लोकांनी आपल्याला एकटं सोडलं, मात्र स्वामींनी कधीच आपल्याला एकटं सोडलं नाही. काही लाडक्या भक्तांच्या जवळील व्यक्तींनी त्यांची साथ सोडून दिली, कारण स्वामी भक्तांचे वाईट दिवस सुरू होते. आपल्या जीवनातही कधी वाईट दिवस आले असतील आणि त्यावेळेस आपल्या प्रियजनांनी आपली साथ सोडली, मात्र स्वामींनी त्यावेळी देखील आपल्याला मार्ग दाखवला आणि आज आपण स्वामींचे सेवेकरी आहोत. अनेक भक्तांच्या जीवनातील अनेक असे कठीण आणि वेदनादायी प्रसंग आहेत, परंतु त्या प्रसंगावर मात करून देखील स्वामी भक्त आज नव्या उमेदीने उभे आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने हे सर्व काही शक्य झालं आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी. जेव्हा स्वामी महाराजांची कृपा एखाद्यावर होते, तेव्हा काय चमत्कार होतो याचा साक्षात्कार आपल्याला मिळालेलाच आहे. स्वामींनी अनेक असे काही चमत्कार केले आहे, जे आपण शब्दातसुद्धा मांडू शकत नाही. ज्यांना स्वामींचा योग्य तो अनुभव मिळालेला असेल, त्यांचा तो अनुभव तुम्ही जर जाणून घेतला, तर तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. स्वामींची ही कृपा प्रत्येकावरती होते. आज तुमची वेळ आली आहे. तुमच्यावर देखील ही स्वामींची कृपा होणार आहे. तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेने सुंदर होणार आहे. तुम्ही नेहमी शांत अनुभव घेऊ शकणार आहात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आशा, आनंद आणि प्रेम भरभरून येणार आहे. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असणार आहे. स्वामींचं जे काही कृपा आशीर्वाद आहे, ते सर्व काही आपल्याला मिळणार आहे. तुमचं जीवन एक विजयाची गाथा बनेल, कारण स्वामींच्या कृपेने तुम्ही सदैव यशस्वी राहणार आहात. स्वामींची जी कृपा आहे, ती प्रत्येक भक्तावरती होत असते. आता तुमचीही वेळ आली आहे. तुमच्याही जीवनात चांगले दिवस सुरू होणार आहेत. वाईट दिवसाचा आता अंत होणार आहेत. चमत्काराची सुरुवात आता झाली आहे. जीवनाला एक नवी दिशा मिळणार आहे. हा मार्गदर्शन तुमच्या उन्नतीचा एक प्रकार असणार आहे. स्वामींचे आशीर्वाद, स्वामींची कृपा नेहमी तुमच्यावर असणार आहे. तुमचं ध्येय निश्चितपणे तुम्ही साध्य करू शकणार आहात. तुमचं जीवन आता समृद्ध होईल. तुमच्या जीवनाचा यशस्वी होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. जेव्हा आपल्या जीवनात सर्वत्र अंधकार दाटतो, कुठेच आपल्याला यशाचा किरण दिसत नाही, सर्वीकडे आपल्याला फक्त नकारात्मकता बघायला मिळते, त्यावेळी स्वामी समर्थ महाराज असा चमत्कार करतात की सर्व काही उजळून जातं. सर्व काही दरवाजे आपल्यासाठी खुले होतात. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अंधकार दाटेल, तेव्हा तेव्हा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा आणि स्वामी समर्थांना विनंती करा, त्यांची सेवा करून बघा. तुमच्या मनातील सर्व काही जो अंधकार आहे, तो क्षणार्धात दूर होऊन जाईल आणि तुम्हाला यशाचे सर्व काही मार्ग खुले होऊन जातील. जीवनाचा हाच एक खरा आणि तेजस्वी प्रकाश आहे, जो आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. तो म्हणजे स्वामींचा तेजस्वी प्रकाश. सर्व काही आपल्याला खोटं वाटेल, परंतु स्वामींची श्रद्धा, स्वामींची भक्ती, स्वामींचा चमत्कार आपल्याला कधीच खोटा वाटू शकत नाही.
कारण जेव्हा तो अनुभव आपल्याला मिळतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात. तुम्हाला जर स्वामींना शोधण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपल्या अंतर्मनामध्ये स्वामींना शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला स्वामी असे काही चमत्कार, असे काही मार्ग दाखवतील की जे बघितल्यानंतर तुम्हालाही तुमच्यावर विश्वास बसणार नाही. आपलं मन जर शुद्ध असेल तर आपल्या मनामध्ये स्वामी वास करतात, कारण ती स्वामींची आवडती जागा आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताचं मन हे साफ असायला हवं. मनामध्ये कधीच कोणाबद्दल वाईट विचार नसायला हवेत. जेवढं तुमचं मन शुद्ध आणि साफ असेल तेवढीच स्वामींची कृपा तुमच्यावर जास्त होतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन तेच होईल जे तुमचं मन इच्छित आहे. म्हणजे तुमच्या मनाला जे वाटतं आहे ते स्वामी तुम्हाला बनवतील. फक्त स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्याची तुम्हाला गरज आहे. स्वामींचं जीवन, स्वामींच्या मार्गदर्शनाने सर्व काही आपल्याला अलबेल वाटत असतं. स्वामींच्या आशीर्वादाने आपण आपल्या प्रत्येक समस्येचं निराकरण करू शकतो. जर तुमच्याही आजूबाजूला समस्या असतील, तुमच्याही आजूबाजूला अडचणींचा ढीग लागलेला असेल, डोंगरा एवढ्या अडचणी तुमच्या समोर असतील, तर त्या दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. जेव्हा आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराज एवढं नाव जरी घेतलं तरी त्या संकटांमधून अनेक संकटे, अनेक समस्या, अडचणी दूर होतात. म्हणजे एवढी ताकद स्वामी नामामध्ये आहे. जेव्हा आपण खऱ्या मनाने निस्वार्थपणे जेव्हा स्वामींची सेवा करू तेव्हा तुम्ही विचार करा की कुठल्या प्रकारे आपण सर्व काही समस्या दूर करून कोणत्या शिखरापर्यंत पोहोचू. अनेकांना नोकरीमध्ये समस्या असतील, अनेकांना कौटुंबिक जीवनामध्ये समस्या असतील, अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतील, परंतु प्रत्येक समस्येवरील एकच उपाय, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत. त्यांनीच आपल्याला मार्ग दाखवला आहेच, तेच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांनीच आपलं जीवन उज्ज्वल बनवलं आहे. स्वामींची कृपा, स्वामींच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात एक नवीन दिशा येणार आहे. स्वामींच्या कृपेने आपलं ध्येय साध्यही होणार आहे. आपल्या कामाला स्वामी समर्थ महाराज महान बनवणार आहे. आपलं आयुष्य स्वामींच्या कृपेने यशाच्या रचनांमध्ये बदललं जाणार आहे. स्वामींचे आशीर्वाद आपण आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयोगी बनवू शकतो. आपलं मार्गदर्शन जे काही आहे ते स्वामी करत आहेत. त्यासाठी स्वामींनी सर्व दरवाजे उघडले आहेत. स्वामींच्या दरबारामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे, कारण स्वामींचा दरबार प्रत्येकासाठी खुला आहे. जेव्हा आपण स्वामींचे 2 शब्द कानावरती पडलेले ऐकतो तेव्हा आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला पुढील जीवनात मोठं होण्यासाठी मार्गदर्शन करत असते. स्वामींची कृपा एक नवीन उमंग आपल्या जीवनात घेऊन येणार आहे. स्वामींच्या मार्गदर्शनाने आपलं जीवन सत्याचा प्रकाश उचलू शकणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे आशीर्वाद असंख्य असं सुख घेऊन येणार आहे. आपलं आयुष्य प्रेरणादायक बनेल, कारण स्वामींनी आपल्याला मार्ग दाखवला आहे. तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेने बदलून जाईल, कारण तुम्ही एकच तत्त्वज्ञान समजून जीवन जगत आहात. आणि ते तत्त्वज्ञान म्हणजे स्वामींचं मार्गदर्शन. स्वामींचं मार्गदर्शन ज्या भक्तांपर्यंत पोहोचलं त्या भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर झाले. जिथे जिथे स्वामींचं मार्गदर्शन पोचलं तेथील नकारात्मक जी काही शक्ती आहे ती सर्व नष्ट झाली. या सर्वाचं कारण एकच, स्वामींचं मार्गदर्शन. जेव्हा स्वामींचे हे 2 नाम जरी जिथे पडतात तेथील वातावरण देखील शुद्ध होऊन जातं. स्वामींच्या कृपेने एक नवीन प्रेरणा आपल्याला मिळत असते. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील प्रत्येक आव्हानावर आपण विजय मिळवू शकतो. स्वामींच्या मार्गदर्शनाने आपलं संपूर्ण जीवन हे चांगल्या क्षणांमध्ये बदललं जातं. जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा मात्र आपण निराश होतो, पण निराश न होता चांगल्या दिवसांसाठी प्रयत्न करत राहणं हे खूप गरजेचं आहे. स्वामी समर्थ खुद्द सांगत असतात की तू फक्त प्रयत्न करून बघ, तुझ्या प्रयत्नांना साथ मी देईल. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडवत असतात. त्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात. परंतु चांगल्या गोष्टी घडल्या की आपल्याला चांगलं सकारात्मक वाटतं, परंतु एखादी वाईट गोष्टी झाली की आपण लगेच नकारात्मक गोष्टी विचार करतो. आपल्या शेजारील व्यक्तीला कुठलाही त्रास व्हायला लागला की आपल्याला वाटतं की मला देखील भविष्यामध्ये असा त्रास झाला तर मी काय करू. आपण असं नकारात्मक विचार करायला नको आहे. जसं ज्याचं फळ आहे तसं परमेश्वर त्याला
जसं ज्याचं कर्म आहे परमेश्वर तसं त्याला फळ देत असतो. म्हणून आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा. आपलं कर्म जर चांगलं असेल तर भविष्याची चिंता करण्याची कुठलीच गरज आपल्याला नसते. म्हणून स्वामींच्या या मार्गावरती जो चालतो तो जीवनात यशस्वी नक्की होतो. त्याला भविष्याची चिंता करण्याची कुठलीच गरज वाटत नाही. स्वामींचे हेच मार्गदर्शन आज ज्या भक्तांपर्यंत पोचले त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. हे मार्गदर्शन ज्यांनी ऐकलं त्यांच्या मनामध्ये आता सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. हे मार्गदर्शन ज्यांनी ऐकलं त्यांचं जीवन आता सुंदर आणि सफल होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनावर सर्वात उंच शिखर गाठणार आहात. तुम्ही तुमच्या आव्हानांवर विजय मिळवणार आहात. ज्यांनी हा संदेश हे मार्गदर्शन ऐकलं आहे त्यांचं जीवन आनंद आणि सुखाने भरून जाणार आहे. स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता, दिव्य आणि चमत्कारिक होता. म्हणून हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पाठवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर या संदेशाला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश स्वामींचे मार्गदर्शन रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.